प्रताप शुभ्राला घेऊन त्याच्या रूममध्ये येतो. शुभ्रा प्रतापची ती आलिशान रूम पाहतच राहते. इतकी मोठी रूम, ती मनातच बोलते. शुभ्रा, तू आराम कर, मी ऑफिसला जाऊन येतो. प्रताप बोलून जाण्यासाठी निघतो सुद्धा. तर तेवढ्यात दरवाजातून अवनी त्याच्या रूममध्ये येते. प्रताप, प्रताप, हिला पुन्हा आपल्या घरी घेऊन का आलास? हिला परत पाठवून दे तिच्या घरी. हिचा तुझ्याशी काही संबंध नाही प्रताप. हिला आत्ताच्या आत्ता तुझ्या रूममधून बाहेर काढ. ही मला नकोय तुझ्या आयुष्यात. प्रताप, ही कोणीच लागत नाही तुझी. प्रताप, तू तुझ्या बिझनेस कामासाठी हिच्याशी तात्पुरतं लग्न केलं होतंस ना, मग तू हिला का आणलंस प्रताप? प्रताप, तुझ्यावर फक्त आणि फक्त माझाच अधिकार आहे. हिला बाहेर काढ आत्ताच्या आत्ता, लगेच. अवनी रागाने बोलते प्रतापला. तशी शुभ्रा तिच्याकडे रागाने पाहू लागते. अवनी म्हणाली शुभ्राला, ए मुली, तू अशी काय बघतेस ग माझ्याकडे? चल निघ बाहेर माझ्या प्रतापच्या रूममधून. शुभ्रा जागची हलत नसते, म्हणून अवनी आणखी जोरात शुभ्राच्या अंगावर ओरडते, बाहेर निघ. शुभ्रा अवनीला बोलते, ए, ओरडू नकोस माझ्यावर. तुझं लग्न ठरलं असेल प्रतापशी, पण तुझं लग्न झालं नाही. प्रतापने माझ्याशी लग्न केलंय. शुभ्रा तिच्या गळ्यातील मंगळसूत्र अवनीला दाखवत म्हणते, हे नीट बघ. हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात प्रतापच्या नावाचं आहे. प्रतापने स्वतः माझ्या गळ्यात घातलंय. त्यामुळे मी प्रतापची लग्नाची बायको आहे. कळलं तुला? मला पुन्हा अशा धमक्या देण्याचा विचारही करू नकोस. शुभ्रा अवनीला दटावत म्हणाली. अवनी पुन्हा ओरडते शुभ्रावर, ए, तू माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही हा. मी कुठल्याही भाषेत बोलले तुझ्याशी तरी मी हेच सांगेन. प्रतापवर आता तुझा अधिकार नसून फक्त आणि फक्त माझाच अधिकार आहे. आमच्या खोलीतून निघ आता, शुभ्रा अवनीला मोठ्या आवाजात म्हणते. प्रताप तर शुभ्राकडे पाहतच राहतो. शुभ्रा अवनीला बोलते, ही आमची खोली आहे. अवनी चिडून बोलते, मला बाहेर जायला सांगतेस? एवढी हिंमत तुझी? थांब, मी ना आता तुला तुझी लायकीच दाखवते. बोलत अवनी शुभ्राचा हात पकडणार असते तर शुभ्रा जोरात अवनीचा हात पकडून अवनीच्याच मागे तिचा हात जोरात पिळगटते. अवनी कळवळून ओरडते, ए मुली. शुभ्रा म्हणते, तू पण तुझ्या लायकीत राहा. कळलं ना तुला? सांगून ठेवते मी, पुन्हा तुझी ही दादागिरी ना माझ्यापुढे करायची नाही. ए मुली, सोड मला. अवनी ओरडते पुन्हा. शुभ्रा तिला ठामपणे म्हणते, माझ्या वाकड्यात गेलीस ना तर खूप जास्त महागात पडेल तुला. चल निघ. बोलत शुभ्रा तिला धक्का देते. अवनी जाऊन दारावर आदळते. शुभ्रा रागाने आणि मोठ्याने म्हणते, परत जर तुला आमच्या नवरा बायकोच्या रूममध्ये यायचं असेल ना तर नॉक करून यायचं, कळलं? साधे मॅनर्स नाहीत तुला. नवरा बायकोच्या रूममध्ये डायरेक्ट शिरतेस तू. अवनी अतिशय जळजळीत नजरेने शुभ्राकडे पाहत असते आता. शुभ्रा कुठे कमी असते. तीही खूप मोठ्याने अवनीला ओरडून सांगते, निघ इथनं. तशी अवनी जाते निघून. प्रताप तर शुभ्राचं हे रूप पाहून
तिच्याकडे भान हरपून पाहत राहतो. शुभ्रा प्रतापकडे पाहते तर तो तिच्याकडेच पाहत असतो, तेही हरपून. शुभ्रा म्हणते, प्रताप असे काय पाहत आहेस माझ्याकडे? तो म्हणतो, कसा पाहतोय? भान हरपून ती म्हणते त्याला. मी नाही तर, प्रताप म्हणतो. आलोच ऑफिसला जाऊन, म्हणतो तो आणि रूम बाहेर पडतो. रूममधून बाहेर पडल्यावर जिना उतरताना प्रताप म्हणतो, कसली भारी, जणू चमचमणारी बिजलीच आहे माझी बायको. जे इतक्या वर्षात मला नाही जमलं ते हिने आल्या आल्या करून दाखवलं. त्या अवनीला आमच्या रूममधून चक्क हकलवून दिलं हिने. या बायकांना समजणं खूप अवघड आहे बाबा. बोलून प्रताप ऑफिसला निघून जातो. अवनी रडत आत्या आत्या करत दामिनीच्या रूममध्ये जाते. तिथेच गजू असतो. अवनी गजूच्या गळ्यात जाऊन पडते. बाबा, ती मुलगी खूपच डेंजर आहे. तिने मला प्रतापच्या रूममधून हकलवून दिलं. बाबा, मी प्रतापशी बोलायला गेलेली, त्या मुलीला घराबाहेर काढ म्हणून, तर त्या मुलीने मला तिथून हकलवून दिलं. बाबा, आता कसं होणार माझं आणि प्रतापचं लग्न? गजू म्हणतो, ताई, माझ्या अवनीचं लग्न प्रतापशी नाही झालं तर मी तुझा भूतकाळ प्रताप समोर आणेल. गजू, हळू बोल. दामिनी म्हणाली. नाही ताई, खूप हळू बोललो मी आतापर्यंत. आता नाही. हे सुख, हे वैभव माझ्या मुलीच्या वाट्याला येणार नसेल तर ते सुख मी तुलाही उपभोगू देणार नाही. त्यावेळी आपलं ठरलेलं मी तुला मदत करेल, पण माझ्या अवनीचं लग्न तू प्रतापसोबत लावून देशील असं. बोलून गजू तिथून तरातरा निघून जातो. दामिनी रागाने नुसती तळपत होती. गजू जसं बोलत आहे तसंच करेल हे माहीत होतं तिला. त्यामुळे ती अतिशय टेन्शनमध्ये येते. काय असेल दामिनीचं रहस्य, जे कोणालाही माहिती नसलेलं? तिचा भूतकाळ येईल का सर्वांसमोर? कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा.